वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नाशिक अशोकनगर येथे श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुचरित्र पारायण सोहळा मोठ्या उत्साहात सुरुवात झाली। नाशिक अशोकनगर येथे श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुचरित्र पारायणाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे। यावेळी प्रमुख उपस्थितीत माधुरीताई बोलकर, माजी नगरसेविका, मनपा व सामाजिक कार्यकर्त्या वैशालीताई सोनवणे यांच्या हातून सकाळची आरती करण्यात आली व केंद्रातील सेवेकरांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला। तसेच पारायणासाठी महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। पारायण सकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत होते। त्यानंतर आरती होते आणि नामजप, स्तोत्र, भजन होते। श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष केला जातो। भाविक भक्त व सेवेकरी मोठ्या आनंदाने श्रवण करतात आणि सकाळपासून 2 महिला वीणा घेऊन स्वामींचा जप करत असतात। श्री स्वामी समर्थ। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी रमेश गिरी, नाशिक। दोघांचे मंडपी खाली गाजना थोर ते चंडके जयलो जंत बोलत धंड मंडप अशोके भेट विजय तुला शोभनेश पाशा तावदावता सरण ऋषराज पामंड दोघांचे वारंवार म्हणजे मी दर्शनाला यायचे, पण कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्ही मला खरंच बोलवायचे आणि प्रत्येकच येता काही एक म्हणतो ना आपण नाळ जोडली जाते आणि मग मला मागच्या आरतीला आले आणि मग तुम्ही ते डिक्लेअर केले की पारायण आहे, तर मला खरोखर असं वाटलं की आपण पण बसलं पाहिजे आणि खूप छान वाटतं। म्हणजे अगदी सकाळी म्हणजे शाळेत मुलांना उठवण्यासाठी सुद्धा आम्हाला कधी कंटाळा यायचा की शाळेत मुलांना पाठवायचे आणि नाही का बळजबरी उठायचं, पण स्वामींच्या पारायणासाठी मला आपोआप जागे म्हणजे मी 5 वाजता उठते, आवडते आणि इकडे येते। म्हणजे ते म्हणजे पाऊल अक्षरशः म्हणजे इकडे ओढलं जातंय माझं आणि खरंच स्वामींचं म्हणजे जे काही आपण म्हणतो मनात जलबिल जलता किंवा वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।